नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण वर्णविचार या घटकाची माहिती पाहिली होती. आज आपण वर्णविचारावरती अवलंबून असणारा दुसरा महत्त्वाचा घटक पाहणार आहोत, ज्या घटकाचं नाव आहे संधी. संधीला सुरुवात करण्यापूर्वी मी संधीविषयी काही गोष्टी सांगतो. मी मागेही सांगितलं होतं की संधी जर आपल्याला परफेक्ट यायची असेल, संधी जर लवकर समजायची असेल तर तुम्हाला वर्णविचारावरती कमांड पाहिजे. वर्णविचारावरती कमांड पाहिजे म्हणजे काय? ऱ्हस्व, दीर्घ स्वर कोणते आहेत, सजातीय स्वर कोणते आहेत, विजातीय स्वर कोणते आहेत का? तर त्या सजातीय स्वराचा विजातीय स्वराचा संबंध संधीमध्ये येणार आहे. बघा, मी नेहमी सांगत असतो वर्गातील मुलांना शिकवताना की एखादा मुलगा वर्णविचार शिकवताना गैरहजर असेल आणि तो डायरेक्ट संधीला येऊन बसला, संधीच्या लेक्चरला आला आणि सजातीय स्वर संधी सुरू आहे शिकवायला, जर दोन सजातीय स्वर लागोपाठ आले असा नियम आहे, मग त्याला लक्षात येणार नाही की सजातीय स्वर काय भानगड आहे, लागोपाठ येणं काय भानगड आहे. त्याच्यासाठी आपण पहिली गोष्ट आपलं लेक्चर कुठलं मिस नाही झालं पाहिजे, लक्षात ठेवा. का? मी नेहमी सांगतो, आणखी इथून पुढे जेवढे आपले लेक्चर होणार आहेत त्याही लेक्चर बाबतीत सांगतो की बरेच मराठीतले घटक असे आहेत की जे एकमेकावर अवलंबून आहेत. म्हणजे हे कळलं तर ते कळायला समजायला आपल्याला सोपं जातं. अशातला पहिला चॅप्टर आहे संधी, जो की वर्णविचारावरती अवलंबून आहे. नावच आहे, संधीमध्ये प्रकार आहेत. स्वरसंधी, बघा स्वराचा संबंध आला जो की वर्णविचारामध्ये आहे. व्यंजन संधी, त्याचा संबंध व्यंजनामध्ये आहे, वर्णविचारामध्ये आहे. तिसरा आहे विसर्ग संधी, त्याचा संबंध वर्णविचारामध्ये आहे. म्हणजे संधी हा चॅप्टर 100% हा वर्णविचारावरती अवलंबून आहे. आता संधी शिकताना लक्षात ठेवा, इथंही बऱ्याच जणांचा कन्फ्युजन आहे, बऱ्याच जणांचा गोंधळ आहे संधी शिकताना. पण मला असं वाटतं इथं मी एक माझं स्वतःचं लॉजिक लावले, मला वाटतं ते लॉजिकही मी तुम्हाला सांगणार आहे की संधीमध्ये दोनच गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. आता संधी म्हणजे नेमकं काय आहे, तर एका पाठीमागून एक येणारे वर्ण अथवा ध्वनी, बघा वर्ण कुठं आलं, वर्णविचारामध्ये. एका पाठीमागून एक येणारे वर्ण अथवा ध्वनी एकत्र करण्याच्या पद्धतीला संधी म्हणायचं. बघा मी पुन्हा एकदा व्याख्या सांगतो. एका पाठीमागून एक येणारे वर्ण अथवा ध्वनी एकत्र करण्याच्या पद्धतीला काय म्हणायचं? ध्वनी असं संधी असं म्हणतात. संधी म्हणजे काय? परीक्षेला प्रश्न विचारला. संधी म्हणजे सांधणे, लक्षात ठेवा, किंवा जोडणे. पण आपले जे सांधा असतात शरीरामध्ये ते काय करतात? दोन अवयवांना जोडण्याचं काम करतात. तसं सुद्धा संधीचं काम तेच आहे. मग संधीमध्ये नेमकं काय होतं लक्षात ठेवा. तर संधीमध्ये जेव्हा दोन शब्द असतात तेव्हा त्या दोन शब्दातील पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, उदाहरण कसं असतं बघा सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा. हा शब्द आहे विद्या अधिक आलय, हा शब्द सांगितला मी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे? आ. आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आच आहे. इथं लक्षात ठेवा. संधीमध्ये काय होतं? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात. बघा संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात आणि हे दोन्ही एकमेकांमध्ये मिसळून नवीन वर्ण काय होतं किंवा नवीन अक्षर तयार होतं, नवीन वर्ण तयार होतं. कधी कधी नवीन वर्ण तयार होणार नाही, तेच वर्ण राहू शकतं. पण इथे मला एक सांगायचं की संधीमध्ये जेव्हा दोन शब्दांचं एकत्रीकरण होत नाही, आपण म्हणताना ढोबळमानानं दोन शब्द म्हणतो, पण संधीमध्ये दोन शब्दांचं एकत्रीकरण नाही आहे, तर संधीमध्ये दोन वर्णांचं एकत्रीकरण आहे. मग हे दोन वर्ण कोणते तेच सांगतोय मी. हे दोन वर्ण असे आहेत, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात आणि हे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळून नवीन वर्ण तयार होतो. तो म्हणजे काय असतो? संधी असतो. लक्षात, एक वर्ण तयार होतो आणि तो वर्ण म्हणजे काय? आपली संधी आहे. लक्षात ठेवा. इथं लक्षात आणखी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. संधीमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं की संधीचे प्रकार आहेत, लक्षात ठेवा. पण हे संधीच्या प्रकाराला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. बघा संधीमध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की संधीवरती प्रश्न दोनच प्रकारचे असतात म्हणून सांगितलं तुम्हाला मी. एकतर दिलेल्या शब्दाचा योग्य विग्रह करा. प्रश्न काय असतो? दिलेल्या शब्दाचा विग्रह करा. विग्रह करणे म्हणजे काय? त्या शब्दाची फोड करून सांगणे. एखाद्या शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात. एखाद्या शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात. म्हणजे एक शब्द आहे, तो कोणत्या दोन वर्णांचं एकत्रीकरण आहे, म्हणजे त्या आपण थोडक्यात असं म्हणूया, त्या एका शब्दापासून कोणते दोन शब्द बाहेर पडतात हे दाखवणं म्हणजे विग्रह करणे. संधीवरती प्रश्न कसे असतात? दोन प्रकारचे.
एकतर दिलेल्या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा, हाच प्रश्न बहुतांश जास्त वेळा आहे, किंवा दिलेल्या विग्रहापासून कोणता शब्द तयार होतो असा प्रश्न असतो. तिसरा प्रश्न, दिलेल्या शब्दाची संधी ओळखा. मग दिलेल्या शब्दाची संधी ओळखा, मग उत्तर येण्यासाठी अगोदर तुम्हाला त्या शब्दाचा विग्रह करता आला पाहिजे. विग्रह करता आल्यानंतर कोणते दोन वर्ण एकत्र आलेत हे तुमच्या लक्षात येतं, मग तुम्हाला संधी ओळखता येते. आपल्याकडे मराठीमध्ये 3 संधीचे प्रकार आहेत: स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. आणि आणखी एक आपल्याला संधीचा प्रकार पाहायचा आहे. मराठीतील विशेष संधी आहेत पूर्वरूप संधी आणि पररूप संधी, असे 2 प्रकार आपल्याला आणखी पाहिजे आहेत. मग मला काय सांगायचं आहे की ही संधी आहे, एखाद्या शब्दाचा विग्रह करायचा आहे, मग दिलेल्या शब्दाचा विग्रह असाच का करायचा. बहुतांश वेळा मुलांना नियम आहेत, आपल्या प्रत्येक संधीचे नियम आहेत. स्वरसंधीचे नियम आहेत, स्वरसंधीचे प्रकार आहेत, व्यंजन संधीचे प्रकार आहेत, विसर्ग संधीचे प्रकार आहेत. प्रत्येक नियम, प्रत्येक प्रकार आपल्याला बारकाईने पाहायचा आहे. कारण परीक्षेला संधी या चॅप्टरवरती लक्षात ठेवा, 1 पासून 3 पर्यंत प्रश्न परीक्षेला विचारले जातात. महत्त्वाचा आहे. एक प्रश्न जनरली असतो, कधी कधी 2, कधी कधी 3 प्रश्न संधीवरती विचारले जातात. म्हणून संधी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणून आपल्या प्रत्येक संधीचं प्रत्येक नियम पाहायचा आहे. पण मला काय म्हणायचं मित्रांनो, की संधीमध्ये असं कुठल्याच पुस्तकात दिलं नाही, लक्षात ठेवा. हे मी लावलेलं लॉजिक आहे, लक्षात ठेवा. कदाचित त्याला एखादा अपवाद असू शकतो, पण एखादा अपवाद असू द्या, पण मी लावलेलं लॉजिक तुम्ही वापरा. आता मुलांची अडचण कुठं सांगतो मला. तुम्हाला स्वरसंधी म्हणजे काय कळल, व्यंजन संधीची व्याख्या कळल, विसर्ग संधीची व्याख्या कळल, पण नेमकं दिलेल्या एखाद्या शब्दाचा विग्रह कसा करायचा ही तर आमची अडचण होते. यासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवा. मी एक लॉजिक सांगतो, ते लॉजिक वापरा. आणि दुसरी आणखी एक पद्धत आहे, तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणांचा अभ्यास करा. तुम्ही जेवढ्या जास्त उदाहरणांचा अभ्यास कराल, जेवढी जास्त उदाहरणं तुम्ही डोळ्याखाली घालवाल, तेवढं तुम्हाला विग्रह लक्षात येणार आहे. एक आयडिया येते लक्षात ठेवा. आपोआप सेन्स, पुन्हा सांगतो, सेन्स लगेच लक्षात तुम्हाला की गणेश हा शब्द आहे, याच्यामध्ये कोणते 2 शब्द वेगळे होतात गणेशमध्ये, हे पटकन लक्षात येतं. आणि एकदा का तुम्हाला आयडिया आली, जास्तीत जास्त उदाहरणं डोळ्याखालून घालवली की तुम्हाला संधी ओळखता येईल, विग्रह करता येईल. पण माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दिलेल्या शब्दाची संधी अशीच का करायची. बघा, एखाद्या दिलेल्या शब्दाची संधी अशीच का करायची याचं स्पष्टीकरण कुठंही दिलेलं नाही, लक्षात ठेवा. मग आपण असं लॉजिक लावू शकतो की हे असं कारण आहे म्हणून असा विग्रह होतो. तर ते कारण काय हे मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. उदाहरणार्थ आपण एक शब्द पाहूया. गणेश हा शब्द, आता आलाच सांगतो, असे कोणताही शब्द गणेश या शब्दाचा योग्य विग्रह कोणता, गणेश या शब्दाचा संधीचा प्रकार ओळखा, परीक्षेला प्रश्न असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही शब्दाची संधी होत नाही. कोणत्या म्हणजे प्रत्येक शब्दाची संधी होत नाही ना. तुम्ही म्हणताल सर हे 2 शब्द आहेत, हे संधी करा, नाही होणार. संधीसाठी काही ठराविक शब्द आहेत, लक्षात ठेवा, त्या शब्दाची संधी होत असते, त्या शब्दाचाच विग्रह होतो. कुठले जगातल्या प्रत्येकच मराठी शब्दाचा विग्रह होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजेच प्रत्येक शब्दाची संधी होणार नाही, संधीसाठी काही ठराविक शब्द आहेत. चला, आपण इथपर्यंत आलो होतो की विग्रह नेमकं असाच का करायचा. येतं लक्षात. विग्रह करण्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. इथं पण संधीमध्ये पण तुम्हाला वर्ण विचाराची आवश्यकता लागतेच, हे सांगितलं, पण त्याच्यामध्येही तुम्हाला स्वर, व्यंजन याला खूप महत्त्व आहे. पाय मोडलेला असणे नसणे याला खूप महत्त्व आहे. दीर्घ रस्व यालाही महत्त्व आहे, लक्षात ठेवा. का महत्त्व आहे उदाहरण झाले सांगतो बघा. आता गणेश हा शब्द लक्षात ठेवा, पुढे येणार आहे आपल्या नियमामध्ये, गुणादेश स्वर संधीमध्ये हे उदाहरण येणार आहे आपलं. गणेशमध्ये लक्षात ठेवा, गण अधिक ईश, गण अधिक ईश याचा योग्य विग्रह आहे. नियम सांगतो, पुढे नियम पाहायचा आहे, पण एखाद्या शब्दाचा विग्रह असाच का करायचा मला हे सांगायचं तुम्हाला, लक्षात ठेवा. एखाद्या शब्दाचा विग्रह असाच का करायचा मला हे सांगायचं. बघा, इथं आलं अ आलंय, बरोबर. अच्या पुढं ई आला, अच्या पुढं विजातीय स्वर आला, अ पुढे जर विजातीय स्वर आला तर त्याचा ए होत असतो, ए. बघा, विजातीय स्वर माहीत पाहिजे. ए हा संयुक्त स्वर आहे, पाठीमागं पाहिलं आपण, लॉजिक लगेच लावायचं. ए हा संयुक्त स्वर आहे. ए कसा तयार होतोय, अ अधिक रस्व ई किंवा दीर्घ ई. बघा, इथं अ होता, इथं ई होता, पण ह्या अ आणि ईचा मिळून काय तयार झाला आहे, ए. इथं ए आला. हा संधीचा नियम आहे. अ पुढे ई आल्यास, अ पुढे ई आल्यास त्याचा ए होतो. हा एक साधा नियम आहे. पण मला काय म्हणायचं मित्रांनो, मी याच गणेश ह्या शब्दाचा दुसरा विग्रह करतो. बघा, गण अधिक ईश, आणि हा पर्यायामध्ये असतो सुद्धा. कदाचित
इथं पण बघा अच आले, इथं पण काय आले, ईच आले. मग ह्याचा पण काय होणार आहे, एच होणार आहे. याचा पण काय होणार आहे, एच होणार आहे. मग हेच बरोबर, हे का नाही बरोबर, हे लॉजिक आहे, लक्षात ठेवा. आणि हे ज्याला लवकर कळलं त्याला संधी लवकर कळते. काय म्हणते कळलं? असं का? नियमानं तर जर मी संधीचा नियम या दोन विग्रहांना लावला, संधीचा नियम जर मी या दोन विग्रहाला लावला तर दोन्ही विग्रह मला बरोबर वाटतात. पण या दोन्हीपैकी पहिलाच विग्रह का बरोबर आहे याचं कारण आहे, लक्षात ठेवा. आता प्रत्येक शब्दाचा आपला अर्थ माहीत असेल, कदाचित एखाद्या शब्दाचा आपला अर्थही माहीत नसू शकतो. कारण मराठी एवढी आहे, लक्षात ठेवा, प्रचंड शब्द आहेत मराठीमध्ये, प्रचंड शब्द भांडार आहे मराठीमध्ये. त्यामुळं मला सुद्धा एखाद्या शब्दाचा कदाचित अर्थ माहीत नसू शकतो, लक्षात ठेवा. त्यामुळं पण हे लॉजिक निश्चित असणार असं माझं मत आहे. काय लॉजिक आहे बघा, इथं काय शब्द आहे, गण आहे. इथं काय शब्द आहे, ईश. गण अधिक ईश. हे ईश मधलं ई बघा, रस वाय का दीर्घ आहे, दीर्घ आहे म्हणजे दुसरं ई आहे, लक्षात ठेवा. इथं गण आहे, बरोबर आहे, पण इथं मात्र मी घेतलेलं ई हे दीर्घ न घेता रस्व घेतलंय, म्हणजे पहिलं ई घेतलंय. मग ते म्हणता सर काय फरक पडतोय, पहिलं घेतलं काय दुसरं घेतलं काय, नियमात तर बसतंय. तेच सांगतोय की असाच विग्रह का करायचा, ह्याच्या पाठीमाग कारण हे सांगतो, लक्षात ठेवा. काय कारण आहे, हे ईश म्हणजे काय माहिती का, ईशचा अर्थ ईश, गणाधीश जो ईश आपण म्हणतो, गणाधीश जो ईश. ईश म्हणजे कोण, देव, ईश्वर. गण म्हणजे कोण माहिती आहे, गण लोक, लोकांचा देव, लोकांचा ईश, लोकांचा देव म्हणजे कोण आहे, गणेश आहे. म्हणजे गण या शब्दाला अर्थ आहे का, आहे. इथल्या ईशला अर्थ आहे का, आहे. ईश म्हणजे देव. इथल्या गणला अर्थ आहे का, बघा, आहे. पण इथल्या ईशला मात्र अर्थ नाही आहे, कारण ई रस्व आहे. म्हणजे मला हे सांगायचं मित्रांनो की नीट लक्ष द्या इकडं, जेव्हा एखाद्या शब्दाचा आपण विग्रह करतो तेव्हा जे दोन शब्द आपण बाहेर काढतो, थोडक्यात लक्षात ठेवा, किंवा दोन शब्दापासून जेव्हा नवीन आपल्याला तिसरा शब्द तयार करायचा आहे, आपल्या ढोबळमानानं सांगतो, लक्षात ठेवा, तेव्हा त्या दोन्ही शब्दांना एक अर्थ असला पाहिजे. त्या दोन्ही शब्दांना एक अर्थ असला पाहिजे. त्या दोन्ही शब्दांना अर्थ असून चालत नाही, लक्षात ठेवा. त्या दोन्ही शब्दांना अर्थ असून चालत नाही. अर्थ तर लागतोच लागतो, पण त्या दोन्ही शब्दांच्या एकत्रीकरणातून जो तिसरा शब्द तयार होणार आहे, या तिसऱ्या शब्दाचा आणि या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच असला पाहिजे. हे त्याच्या पाठीमागचं लॉजिक आहे, लक्षात ठेवा. या दोन शब्दांचा एकत्रीकरणातून जो तिसरा आपला शब्द आहे, मी का सांगितलं खरं तर शब्द एकत्र येतात तर आपण ढोबळमानानं म्हणतोय, आपल्याला समजण्यासाठी आपण तसं म्हणतो, लक्षात ठेवा. बघा इथं गण आहे, ईश आहे, गणेश. गणेशचा अर्थ आणि या गण आणि ईशचा अर्थ काय, एकच आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की उदाहरण बघा, दोन्ही शब्दांना अर्थ तर पाहिजेच पाहिजे, पण त्या दोन्ही शब्दापासून जो तयार होणारा तिसरा शब्द आपला, त्या दोन्हीचा अर्थ एकच पाहिजे. उदाहरण सांगतो, दुसरं परीक्षेला विचारलंय उदाहरण हे सुद्धा. मंत्रालय हा शब्द आहे, मंत्रालय. संधीच्या नियमानं जर पाहिलं याचा विग्रह असा होणार आहे, मंत्र अधिक आलय, पण हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. मंत्र अधिक आलय, ह्या दोन्ही शब्दांना अर्थ आहे. मंत्र अ आलं, पुढे आ आलं, याचा आ होणार आहे. सजातीय स्वर संधीचं नियम आहे, उदाहरण आहे आपल्याला पाहायचंय. आपण आणखी संधीच्या नियमांना सुरुवात केली, लक्षात ठेवा. हे बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. मग अ अधिक आ आहे, मंत्रालय सजातीय स्वर संधी आहे. मंत्र अर्थ आहे, आलय अर्थ आहे. आलय म्हणजे ठिकाण असतं, देवालय देवाचं ठिकाण आहे, विद्यालय विद्येचं ठिकाण आहे, भोजनालय भोजनाचं ठिकाण आहे. आलय म्हणजे ठिकाण. मंत्र मंत्र म्हणजे माहित आहे, चांटिंग, पुटपुटणे आपण म्हणतो, देवाचा मंत्र. मंत्रालयात काय, मंत्रालय काय मंत्र टाकणे, मंत्र म्हणण्यासाठी काय, किंवा मंत्रच ठिकाण आहे का, नाही. बघा इथं दोन्ही शब्दांना अर्थ आहे, मंत्रालाही अर्थ आहे, आलेलाही अर्थ आहे. पण मंत्र आणि आलयपासून जे मंत्रालय तयार होते याचा आणि या मंत्राचा काही संबंध नाही. मग याचा खरा विग्रह असा पाहिजे, मंत्री अधिक आलय. मंत्रालय कोणासाठी असतं, मंत्र्यासाठी जे आलय असतं त्याला मंत्रालय म्हणतो. ते मला दुसरं गोष्ट हे सांगायचं आहे की दोन्ही शब्दांना अर्थ तर पाहिजेच पाहिजे मित्रांनो, पण या दोन्ही शब्दापासून मंत्री आणि आलय यांच्यापासून जे तयार होणार ते कोण असणार आहे, मंत्रालय असणार आहे. म्हणून पर्यायामध्ये कधी कधी बघा इथं आपल्या दोन्हीही नियमानुसार बरोबर असतात, गणाधिकेश गणाधिकेश. पण पहिलंच का बरोबर, तर या दोन्ही शब्दांना एक योग्य असा अर्थ आहे आणि त्या दोन शब्दापासून तयार होणारा जो तिसरा शब्द आपला, त्या शब्दांचा आणि त्या तिसऱ्या शब्दाचा अर्थ एकच पाहिजे. अशा प्रकारे संधी आपल्याला विग्रह करायचा आहे. आणि एकदा का तुम्हाला आयडिया आली, नियम आहेत, प्रत्येक नियम सांगतो मी, नियम सगळे पाठ होणं शक्य नाही, लक्षात ठेवा, पण तरी पण प्रयत्न करा. पण नियम पाठ करण्यापेक्षा आपल्याला विग्रह कसा करायचा
आणि विग्रह एकदा केला तुमच्या लक्षात येतं लगे इथं अ आहे ही आहे म्हणजे दोन्ही स्वर आहेत याचा अर्थ ही स्वरसंधी असणार आहे. एवढं तरी बेसिक गोष्ट आपल्याला कळली पाहिजे, लक्षात ठेवा. ही झाली संधीच्या बेसिक गोष्टी. मग आता हे लक्षात येते आपल्या सर्वांच्या, यायला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे विग्रह असाच का करायचा हे मला वाटलेलं लॉजिक मी सांगितलं, लक्षात ठेवा. तुम्हाला हे कुठल्याही पुस्तकात दिलेलं नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ह्या विग्रह असाच का करायचा आता प्रत्येक शब्दाचं मी सांगेल तुम्हाला. जसं जर पुढं आपण जाऊ तसं तुम्हाला मी सांगणारच आहे, लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, संधीचे प्रकार आहेत आपले. मग संधीचे 3 प्रकार आहेत, लक्षात ठेवा. महत्त्वाचे स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. बघा एक थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. स्वरसंधी, दुसरा आहे व्यंजन संधी. आयोग या स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधीच्या व्याख्येवरती सुद्धा प्रश्न विचारलेलं आहेत, लक्षात ठेवा. आणि विसर्ग संधी बघा आपण थोडक्यात त्याच्या व्याख्यासूत्रामध्ये व्याख्या तयार करूया. विसरायचं नाही, कधीच विसरणार नाही, लक्षात ठेवा. स्वरसंधी म्हणजे काय बघा मी थोडक्यात व्याख्या सांगतो. स्वरसंधी म्हणजे स्वर अधिक स्वर असतो, सोपा आहे. व्यंजन संधीमध्ये काय पाहिजे मला सांगा, व्यंजन अधिक व्यंजन का, बरोबर. पण फक्त व्यंजनच असेल का, व्यंजन अधिक व्यंजन ऑब्लिक स्वर असणार आहे. सांगतो तुम्हाला सगळं सांगतो कसं आहे ते. विसर्ग संधीमध्ये काय असणार आहे, विसर्ग अधिक विसर्ग येईल का, म्हणजे कोणत्याही शब्दाची सुरुवात विसर्गानं होईल का, नाही होणार, म्हणजे ते विसर्ग येणार नाही. तर कोण असणार आहे, विसर्ग अधिक व्यंजन किंवा स्वर संपलं. ही थोडक्यात झाली संधीची, तिन्ही संधीच्या व्याख्यात झाल्या थोडक्यात. आणि या तिन्ही व्याख्येवरती परीक्षेला प्रश्न आलेत बघा. किती थोडक्यात व्याख्या सांगितली तुम्हाला. आता स्वर म्हणजे काय, स्वरसंधी म्हणजे काय, संपलं. एकमेकात मिसळणारे दोन्ही वर्ण काय पाहिजे, स्वरच पाहिजे. एकमेकात मिसळणारे दोन्ही वर्ण जेव्हा स्वर असतील तेव्हा ती कुठली संधी असणार आहे मित्रांनो, स्वरसंधी. संपली व्याख्या. मग परीक्षेला असतं एकमेकात मिसळणारे दोन्ही वर्ण जेव्हा स्वर असतील तेव्हा ती कुठली संधी असते, स्वरसंधी. किंवा मुद्दाम परीक्षेला फसवण्यासाठी स्टेटमेंट असतं, स्वरसंधीमध्ये एकत्र येणारे 2 वर्ण, स्वरसंधीमध्ये एकत्र येणाऱ्या वर्णामध्ये पहिला वर्ण स्वर असतो, दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो. चूक का, बरोबर, चूक का, तर स्वरसंधीमध्ये नियम असा आहे, स्वरसंधीमध्ये दोन्ही वर्ण काय पाहिजे, स्वरच पाहिजे. पहिला वर्ण तर स्वरच पाहिजे, पण दुसरा वर्ण सुद्धा काय पाहिजे, स्वरच पाहिजे, लक्षात ठेवा. दुसरी संधी आहे व्यंजन संधी, नावच आहे व्यंजन स्वर विसर्ग. व्यंजन संधीमध्ये सोपा आहे. व्यंजन संधीमध्ये एकत्र येणाऱ्या 2 वर्णात आपल्याला प्रत्येक संधीची भरपूर उदाहरणं पाहिजे, 100-200 उदाहरणं आपल्याला पाहिजे, लक्षात ठेवा. व्यंजन संधीमध्ये काय, एकत्र येणाऱ्या 2 वर्णामध्ये पहिला वर्ण हा व्यंजन पाहिजे. पहिला वर्ण काय पाहिजे, व्यंजन पाहिजे. दुसरा वर्ण काय पाहिजे, व्यंजन किंवा स्वर असला तरी चालतो. बघा मी एक स्टेटमेंट तयार करतोय. व्यंजन संधीमध्ये एकत्र येणारे दोन्ही वर्ण व्यंजनच असतात. बघा व्यंजन संधीमध्ये एकत्र येणारे दोन्ही वर्ण व्यंजनच असतात. चूक का, बरोबर, चूक का, तर व्यंजन संधीमध्ये एकत्र येणारे दोन्ही वर्ण व्यंजनच असतील असं नाही आहे. पहिला वर्ण व्यंजन असतो हे बरोबर आहे, पहिला वर्ण व्यंजनच पाहिजे हे बरोबर आहे, पण दुसरा वर्ण लक्षात ठेवा व्यंजन किंवा स्वर असला तरी चालतो. तसं स्वरसंधीमध्ये आहे का, नाही आहे का, तर स्वरसंधीमध्ये एकत्र येणारे दोन्ही वर्ण स्वरच असतात हे स्टेटमेंट बरोबर आहे. पण व्यंजन संधीमध्ये एकत्र येणारे दोन्ही वर्ण व्यंजनच असतात हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि मित्रांनो अशा स्टेटमेंटवरती सुद्धा आयोग हल्ली प्रश्न विचारत आहे. आणि मी पुन्हा आवडून सांगतोय, अशी जी स्टेटमेंट आहेत ही कन्सेप्टवर अवलंबून असणारी स्टेटमेंट आहेत. ही स्टेटमेंट तुम्हाला ॲज इट इज कुठल्याही पुस्तकात भेटत नाहीत. मग ही स्टेटमेंट आणायची कुठून, ह्या कन्सेप्टवर अवलंबून आहे. वाक्यरचना कदाचित माझी वेगळी असेल, आयोगाची वाक्यरचना वेगळी असेल, पण अर्थ एकच आहे, लक्षात ठेवा. मी ते सांगतोय. अशावरती आयोग प्रश्न विचारते हल्ली. येतं लक्षात. स्वरसंधीमध्ये एकत्र येणारे दोन्ही वर्ण काय पाहिजे, स्वरच पाहिजे. व्यंजन संधीमध्ये एकत्र येणारे दोन्ही वर्ण व्यंजनच पाहिजे, चूक. व्यंजन संधीमध्ये एकत्र येणारा पहिला वर्ण व्यंजन पाहिजे, लक्षात ठेवा. दुसरा वर्ण व्यंजन असला तरी चालतो किंवा स्वर असला तरी चालतो. आणि तिसरी संधी आहे सेम, विसर्ग संधी. एकत्र येणाऱ्या 2 वर्णामध्ये पहिला वर्ण हा विसर्ग असतो. पहिला वर्ण हा काय असतो, विसर्ग असतो. दुसरा वर्ण व्यंजन असला तरी चालतो किंवा स्वर असला तरी चालतो. येतो स्वर येतो, कधी व्यंजन येतो, ते काही नाही, आपल्या काय देणं घेणं नाही. म्हणजे या संधीच्या मुख्य 3 प्रकारापैकी लक्षात ठेवा एकमेव स्वरसंधी अशी आहे, तिथं अट अशी आहे की त्या स्वरसंधीमध्ये एकत्र येणारे दोन्ही वर्ण काय लागतात, स्वरच लागतात. व्यंजन संधीमध्ये अशी अट नाही आहे, दोन्ही व्यंजनच लागतात.
विसर्ग संधीमध्ये पण विसर्ग संधीमध्ये असू शकत नाही अशी अट, दोन्ही वर्ण विसर्गच लागतात, कारण दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला विसर्ग कधी येणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे व्यंजन संधीमध्ये पहिला वर्ण मात्र व्यंजन लागतो, विसर्ग संधीमध्ये पहिला वर्ण मात्र विसर्ग लागतो, पण दुसरा वर्ण तोच पाहिजे असं नाही आहे. मग व्यंजन संधीमध्ये कधी व्यंजन येईल, कधी स्वर येईल, तर विसर्ग संधीमध्ये कधी दुसरा वर्ण व्यंजन येईल किंवा स्वर येईल. अशा प्रकारे या 3 गोष्टी लक्षात ठेवा. या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या, याच्यावरती स्टेटमेंटवरती कसाही प्रश्न विचारू द्या, तुमचं उत्तर चुकता कामा नये. काही देतील काही. विसर्ग संधीमध्ये पहिला वर्ण विसर्ग असतो व दुसरा वर्ण विसर्ग किंवा व्यंजन असतो. चूक का बरोबर? चूक. दुसरा वर्ण विसर्ग इथं कधीच येणार नाही. व्यंजन संधीमध्ये पहिला वर्ण व्यंजन संधीमध्ये पहिला वर्ण व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा विसर्ग असतो. चूक. विसर्ग कधी येणार नाही. कुठल्या संधीच्या सुरुवातीला विसर्ग कधी येणार नाही, लक्षात ठेवा. दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावरती निश्चित प्रकारे परीक्षेला प्रश्न विचारला जातोय, लक्षात ठेवा. चला तर मग आता आपण संधीला सुरुवात करूया. संधीला म्हणजे संधीच्या प्रकाराला सुरुवात करूया. चला, संधीचा पहिला प्रकार आहे, लक्षात ठेवा, स्वरसंधी. आता इथं लक्षात ठेवा, स्वरसंधी मी मुद्दाम नाव लिहिले. स्वरसंधीला दुसरं नाव आहे अचसंधी. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मित्रांनो, मी आवर्जून उल्लेख करतो, लक्षात ठेवा. आपलं पुस्तक येऊन 2017ला पुस्तक आलंय. त्या पुस्तकामध्ये मी पर्यायी नावं दिली होती. स्वरसंधीचं पर्याय नाव दिले, व्यंजन संधीचं पर्याय नाव दिले. अजूनही तुम्हाला बाजारातल्या कुठल्याही पुस्तकात ही पर्याय नावं दिसणार नाहीत. मी काय म्हणतोय, अजूनही या संधीच्या पर्यायी नावं तुम्हाला बाजारातल्या कुठल्याही पुस्तकात भेटणार नाहीत. आणि मित्रांनो, योगायोगानं 2018च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला आयोगानं ह्या स्वरसंधी, हे व्यंजन संधीची पर्यायी नावं वापरून प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये. दिलेलं उदाहरण कोणत्या संधीचं असं म्हटलं, पर्यायामध्ये स्वरसंधी होता, अचसंधी होता, व्यंजन संधी होता, हलसंधी होता. जर उत्तर स्वरसंधी असेल, फक्त स्वरसंधी उत्तर नाही त्याचं, अ आणि ब, स्वरसंधी आणि अचसंधी असं उत्तर आहे त्याचं. म्हणजे मला काय सांगायचं, लक्षात ठेवा की काही गोष्टी आपल्या पुस्तकात निश्चित तुम्हाला सापडतील. अशा बघा, तुम्ही कधीही तुलना करून पाहू शकता, लक्षात ठेवा. निश्चित अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला मार्केटमधल्या कुठल्याही पुस्तकात सापडणार नाहीत, लक्षात ठेवा. ज्या परीक्षेला विचारले गेले, मी काल सांगितलं विसर्गाचा उच्चारस्थान कोणता आहे, कंठ, कुठल्याच पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही. स्वरसंधीला अचसंधी म्हणतात, व्यंजन संधीला हलसंधी म्हणतात, पुढं पाहायचं आहे, तुम्हाला कुठल्याच पुस्तकात सापडणार नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. आणि ही पुस्तकातली जी भाषा आहे, लक्षात ठेवा, मी ज्या भाषेत तुम्हाला बोलतोय, ज्या भाषेत सांगतो, तीच भाषा पुस्तकात वापरली आहे. कारण भाषा सोपी असणं पुस्तकाची, हे देखील पुस्तकाचं खूप मोठं वैशिष्ट्य, लक्षात ठेवा. ते आपल्याला लवकर समजलं पाहिजे, लक्षात ठेवा. इथे लक्षात, त्यामुळे प्रत्येकानं पुस्तक घ्यायचं, लक्षात ठेवा. आपले जे मित्र असतील त्यांनाही पुस्तक घेण्यासाठी आपण आवर्जून सांगायचं, लक्षात ठेवा. चला पुढे. स्वरसंधी दुसरं नाव अच आहे. संस्कृतमध्ये स्वराला अच म्हणतात. आणि आणखी एक महत्त्वाचं मला सांगायचं की मराठीत जी संधी आपण वापरतोय, स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, ही प्रामुख्याने संस्कृतमधून आलेली संधी आहे, लक्षात ठेवा. मला पुढे एक संदर्भ सांगायचा, पुढे सांगेल मी, येतं लक्षात राहू द्या. स्वरसंधीला दुसरं नाव काय, अचसंधी, लक्षात ठेवा. चला, स्वरसंधी म्हणजे काय, आपण व्याख्या पाहिलीच बघा. एकमेकात मिसळणारे दोन्ही वर्ण काय असतात, स्वर असतात, तेव्हा ती कसली संधी असते, स्वरसंधी असते. पुन्हा सांगायची गरज नाही, लक्षात ठेवा. स्वरसंधी म्हणजे काय, स्वर अधिक स्वर असतो, लक्षात ठेवा. चला, मग स्वरसंधीचे आपल्याला नियम पाहिजे, प्रकार पाहूया. 5 प्रकार आहेत. आणि भविष्यात मी सांगितलं, मागंही सांगितलं, अजूनही सांगतो, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यावरती प्रत्येक तुम्हाला निश्चित भविष्यामध्ये येईल. आयोग खोलात जायचं म्हटलं तर बघा, पूर्वी कसं असायचं, सरळ प्रश्न, स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी ओळखा. आता असं करत नाही आयोग. स्वरसंधीच्या जे प्रकार आहेत त्या प्रकारावरती प्रश्न असतो. बरेच जण स्वरसंधीचे प्रकार करत नाहीत, पण केले पाहिजे, लक्षात ठेवा. जे 5 प्रकार आहेत, दीर्घादेश स्वरसंधी, गुणादेश स्वरसंधी, वृद्ध्यादेश स्वरसंधी, यणादेश स्वरसंधी आणि ययादी आदेश स्वरसंधी, असे 5 प्रकार आहेत. पुन्हा या 5 प्रकारामध्ये काही उपप्रकार आहेत, करूया आपण आपल्या अभ्यासासाठी सुटसुटीतपणा यावा यासाठी काही मी आणखी वेगवेगळे नियम केलेत, लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न निश्चित विचारले जातात. त्याच्यामुळे नुसती स्वरसंधी करून चालत नाही, तर स्वरसंधीचे जे नियम आहेत, स्वरसंधीचे प्रकार आहेत, ते प्रकारसुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. सोपे आहेत, काही अवघड नाही. सुटसुटीत प्रकार आहेत तुमच्या, ते लगेच सहज लक्षात येऊन जातील, लक्षात ठेवा. येतं लक्षात. चला मग स्वरसंधीचे प्रकार पाहूया. पहिला प्रकार आहे दीर्घादेश स्वरसंधी. यालाच 2 नावं आहेत, लक्षात ठेवा. ती नावं विसरायचं नाही. याला दीर्घत्व स्वरसंधी किंवा सजातीय स्वरसंधी सुद्धा म्हणतात. तर तुम्ही जर एकच नाव लिहिलं असेल, दीर्घादेश स्वरसंधी, लक्षात ठेवलं असेल, जर परीक्षेला विचारलं खालीलपैकी सजातीय स्वरसंधीचं उदाहरण कोणतं आहे,
तुम्ही म्हणसाल की सजातीय स्वरसंधी असली काय भानगड नसते, आम्ही कुठं वाचलं नाही, आम्ही कुठं शिकलो नाही, म्हणून सांगतो की पर्याय नावंसुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. चला, काय आहे दीर्घादेश स्वरसंधी, काय नियम सांगते दीर्घत्व स्वरसंधी, सजातीय स्वरसंधी. बघा सजातीय स्वर आलं इथं, जे की आपण काल पाहिलं, सजातीय स्वर, सवर्ण स्वर, विजातीय स्वर, असवर्ण स्वर, वर्ण आपण पाहिलं काल, इथं आलं ते पुन्हा कालचं शिकलेलं इथं आलं, म्हणजे पाठीमागे जे आपण शिकलो ते इथं आलं, लक्षात ठेवा. मग सजातीय स्वरसंधीमध्ये काय नियम सांगतो लक्षात ठेवा. सजातीय स्वरसंधीचा 2 सजातीय स्वर अ आ एक जोडी, ई एक जोडी, उ एक जोडी, संपले. 3 जोड्या आहेत आपल्याकडे. जर 2 सजातीय स्वर लागोपाठ आल्यास, 2 सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघाबद्दल त्याच जातीतील, म्हणजे समजा जर 2 सजातीय स्वर आले, जर 2 सजातीय स्वर आले, समजा अ आणि आ आला, येऊ शकतो, अ पण येऊ शकतो, आ पण येऊ शकतो. जर नियम काय सांगतोय, जर 2 सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहोबद्दल किंवा त्या दोघाबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो. यासाठी दीर्घ स्वर माहीत पाहिजे, ऱ्हस्व स्वर माहीत पाहिजे. नियम पुन्हा एकदा सांगतोय, जर 2 सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहोऐवजी किंवा त्या दोघाबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो, लक्षात ठेवा. म्हणजे समजा आपण असं समजूया, अ आणि आ आला, जर अ आणि आ आला, लक्षात ठेवा, तर अ आणि आ हे कसले स्वर आहेत मला सांगा. अ आणि आ हे सजातीय स्वर आहेत. जर हे 2 लागोपाठ आले तर या दोघांच्या ऐवजी याच जातीतील दीर्घ स्वर येतो. मग अ आणि आ मध्ये दीर्घ कोण आहे माहिती आहे आपल्याला, अ ऱ्हस्व आहे आणि आ काय दीर्घ आहे. असा साधा सरळ हा नियम आहे. जर 2 सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोघांच्या ऐवजी त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो, लक्षात ठेवा. मग आता आपण उदाहरण पाहूया. कसं असतं, सोपं आहे. आणि मी मग सांगितलं की संधी शिकताना लक्षात ठेवा तुम्हाला शुद्ध शब्दाची खूप गरज आहे. पहिला शब्द आहे परीक्षेला विचारलेला, लक्षात ठेवा. एकदा इंजिनिअरिंगच्या परीक्षेला प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी चुकीचा विग्रह ओळखा. भल्यांना त्याचं उत्तर आलं नसेल, याचं कारण आहे मित्रांनो. बघा आपण सजातीय स्वरसंधी पाहतोय, दीर्घादेश स्वरसंधी पाहतोय, त्याची उदाहरण मी तुम्हाला सोडून देतो, लक्षात ठेवा. काही फळ्यावरती आहेत, लक्षात ठेवा. सूर्यास्त हा पहिला शब्द आहे. लिहिलाय कसा बघा, तुम्हाला 99 ठिकाणी सूर्यास्त शब्द असा लिहिलेला असेल, लक्षात ठेवा, असा सूर्यास्त. मग तुम्ही याचा विग्रह करणार, कसा करणार, सूर्य अधिक अस्त, असा पण एक पर्याय असतो. आपण ते उत्तर लिहिणार, कारण आपल्याला सूर्य शुद्ध लिहायचा माहीत नाही, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचं आहे. संधीमध्ये शुद्ध शब्द असणं, शुद्ध विग्रह करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण शुद्ध विग्रह केला तर शब्द शुद्ध होणार आहे, आणि शुद्ध शब्द लिहिला तर त्या शब्दाला अर्थ असणार आहे, लक्षात ठेवा. सूर्य शब्द लक्षात ठेवा, सूर्यमध्ये स ला उकार नेहमी दुसरा द्यायचा. तुम्ही जर पहिला दिला तर उत्तर चुकलंय. खूप महत्त्वाचं आहे, परीक्षेला विचारलंय, लक्षात ठेवा. विग्रह असा दिला होता, सूर्य अधिक असतं. सगळ्यांना वाटतं सूर्य अधिक असतं, सूर्य असतं, बरोबर आहे. मग चुकीचं कसं काय, चुकीचं काय, तर स ला उकार कुठला दिला तुम्ही, इथं पहिला दिला, चालत नाही. एवढं बारकाईने पाहावं लागतं, लक्षात ठेवा. इथं लक्षात. मग सूर्यास्त बघा काय आलंय, विग्रह कसा बोलायचा, सूर्य अधिक अस्त, काय आलं शेवटी, अ आलं, पुढं काय आलं, अच. पहिल्या पदा शेवटी काय आलंय, अ. दुसऱ्या शब्दाच्या शेवटी सुरुवातीला काय आलं, अ. दोन्ही कसले स्वर आहेत, सजातीय स्वर आहेत. बघा इथं अ आहे, इथं अ आहे, पण शब्दात काय आला, आ. नियम आहे, 2 सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहोंच्या ऐवजी त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर घ्यायचा. म्हणून इथं अ आहे, इथं अ आहे, पण शब्दामध्ये काय आला, आ. सूर्य अधिक अस्त, सूर्यास्त. याला म्हणायचं दीर्घादेश स्वरसंधी, सजातीय स्वरसंधी, दीर्घत्व स्वरसंधी. चला पुढचं उदाहरण बघा, देवालय. लगेच लक्षात येते, देव अधिक आलय. आणि मी ते सांगितलं की एकदा का तुम्ही उदाहरणं बघितली, डोळ्याखालून घालवलं की तुमच्या ते आपोआप लक्षात येईल, लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या ते लक्षात येणार तुमच्या की विग्रह कसा करायचा, लगेच आयडिया येते. देवालय, देव अधिक आलय, अ आलं, आ आलं, 2 सजातीय स्वर आहेत, दोन्हीच्या ऐवजी एकच घेतला. विद्यार्थी, लक्षात ठेवा. पुढचा शब्द बघा, विद्या, आ आलं, येऊ द्या, अ आलं, या दोन्हीच्या ऐवजी काय येणार आहे, एकच आ येणार आहे, त्या जातीतील दीर्घ स्वर, विद्या. शुभ आशीर्वाद, पुढचा शब्द महत्वाचा, लक्षात ठेवा. आशीर्वाद शब्द बघा 1000 वेळा परीक्षेला विचारलाय. मराठीतला सगळ्यात अशुद्ध लिहिला जाणारा शब्द आशीर्वाद. शला वेलांटी कुठली असते, लक्षात ठेवा. आपण कुठं घरावर पाहिलं, एखाद्या वाहनावरती पाहिलं, आपल्याला शला वेलांटी नेहमी पहिली दिसते.
बऱ्याच वेळा मुलं म्हणतात नाही नाही सर शला वेलांटी पहिलीच बरोबर आहे, पण लक्षात ठेवा आशीर्वादमध्ये वेलांटी शला कुठली पाहिजे, दुसरी पाहिजे, ते शुद्ध आहे. शुभ आशीर्वाद बघा, शुभ आशीर्वाद लगेच लक्षात येते. शुभ अधिक आशीर्वाद, आलं आ आला, काय झाला शुभ आशीर्वाद. महत्वाकांक्षा, महत्व अधिक आकांक्षा, असे कितीही उदाहरणं तुम्हाला सांगता येते, लक्षात ठेवा सजातीय स्वरसंधीची. आणखी काही उदाहरणं आहेत लक्षात ठेवा, ती उदाहरणं मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. बघा गिरीश हा शब्द आहे, महत्वाचे उदाहरण सांगतो जे परीक्षेला विचारलेत. गिरीश, मुलं चुकतात बरेच, गिरीश परीक्षेला विचारले. आता गिरीश मध्ये लक्षात ठेवा गिरी अधिक ईश हा याचा योग्य विग्रह आहे. तुम्ही म्हणतात सर ही तर वेलांटी पहिलीच का द्यायची, म्हणून मगाच मी बराच वेळ घालला माझा. गिरी म्हणजे पर्वत, ईश म्हणजे देव, पर्वतात राहणारा देव. मी एक नियम सांगतो, लक्षात ठेवा. आपल्याकडं आलेली संधी ही संस्कृतमधून आलेली संधी आहे मराठीतली, आणि शक्यतो शब्द नीट लक्ष द्या, शक्यतो संस्कृतमधले इकार आणि उकार, इकार आणि उकार कळलं, इकार म्हणजे ई आणि उकार म्हणजे उ, इकार आणि उकार हे रस्व असतात. काय असतात, रस्व असतात. म्हणजेच गिरीमध्ये लक्षात ठेवा विग्रहामध्ये रला वेलांटी पहिली आहे, पण शब्दात वेलांटी दुसरी आहे. शब्दात दुसरी येणारच का, दीर्घ होणार आहे, दीर्घादेश आहे. म्हणजे लक्षात ठेवा गिरीशमध्ये विग्रह करताना लगेच गिरी असं नाही करायचा, विग्रह असं नाही करायचा, गिरी असं नाही करायचा. रला वेलांटी कुठली आहे, इथं पहिली आहे, विग्रहात पहिली, शब्दात दुसरी. असे काही ठराविक शब्द आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, आता चुकण्याची शक्यता आहे. येतं लक्षात. म्हणजेच मला काय सांगायचंय, गिरीश या शब्दाचा विग्रह करताना लक्षात ठेवा रला वेलांटी पहिली द्यायची आणि शब्दामध्ये कुठली येणार आहे, दुसरी. मग कसं झालं ते लक्षात ठेवा. र ई आलं, इथं काय आलं ई. इथं पण लक्षात ठेवा ईश मध्ये वेलांटी पहिली द्यायची नाही, ई रस्व नाही, दीर्घ. मग सांगितले ईश असू द्या, ईश्वर असू द्या, नेहमी वेलांटी म्हणजे ई दीर्घ द्यायचं. इच्छामध्ये ई दीर्घ कधीच नाही, नेहमी रस्व. पुढे येणार आहे ते पण ईश्वर इच्छा, पुढे उदाहरण आपलं येणार आहे. इच्छामध्ये ई, लक्षात ठेवा इच्छामध्ये ई नेहमी रस्व, आणि ईश्वर असेल, ईश असेल, याच्यामध्ये ई नेहमी दीर्घ लिहायचं. येतं लक्षात. मग बघा ई आलं, ई आलं, दोन्ही कसले स्वर आहेत, दोन्ही कसले स्वर आहेत, सजातीय स्वर आहेत. म्हणजे दोन्हींच्या ऐवजी एकच दीर्घ स्वर येणार आहे, कुठला येणार आहे, ई. म्हणून बघा विग्रहात जरी वेलांटी पहिली असेल, नियम असा आहे दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्यांच्याऐवजी एक दीर्घ स्वर घ्यायचा आहे. म्हणून विग्रहामध्ये जरी वेलांटी पहिली असली तरी शब्दामध्ये आपल्या वेलांटी कुठली घ्यावी लागते, दुसरी घ्यावी लागते, लक्षात ठेवा. असे कितीही उदाहरण सांगता येतील तुम्हाला, लक्षात ठेवा. महिला आश्रम कसं होईल, तोंडी सांगायचं. महिला आश्रम कसं होईल, महिला अधिक आश्रम, बरोबर, महिला आश्रम, महिला अधिक आश्रम. गुरुपदेश, चला पाहूया पुढचं उदाहरण आपण. ऊचं पाहू, अचं पाहिलं आपण, ईचं पाहिलं, ऊचं पाहूया, परीक्षेला विचारलेलं असतं. गुरुपदेश लगेच तुम्हाला बघा लगेच आयडिया येते, लगेच सेन्स कळला पाहिजे. गुरुपदेश कसं होईल विग्रह, चला गुरु अधिक उपदेश, गुरु अधिक उपदेश. इथं ऊ आलं, इथं ऊ आलं, याच्याऐवजी ओच राहणार, गुरुपदेश. असे कितीही तुम्हाला उदाहरण लक्षात ठेवा सांगता येतील. हिमालय कसं होईल, हिमालय, हिम अधिक आलय. आणि एकदा का 4-5 उदाहरणं तुमच्या लक्षात आली, कसे सोडवायची कळलं की पुढचं तुम्हाला किती उदाहरण द्या तुम्हाला सांगता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. पार्वतीश कसं होईल, पार्वतीश, पार्वती अधिक ईश, पार्वतीश. भोजनालय, भोजन अधिक आलय, भोजनालय. सचिवालय, सचिव अधिक आलय. अशी किती 100 उदाहरणं आपल्याला सजातीय स्वरसंधीची सांगता येते, लक्षात ठेवा. धनादेश, धन अधिक आदेश. विद्यामृत, विद्या अधिक अमृत. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. अशी भरपूर उदाहरणं आहेत, लक्षात ठेवा. भाषांतर, भाषा अधिक अंतर, भाषांतर, लक्षात ठेवा. कविच्छा, कविच्छा, कवी अधिक इच्छा, इच्छामध्ये ई नेहमी, कवीचा शब्द लक्षात ठेवा, लिहिताना असा लिहायचा आहे, लक्षात ठेवा. कविच्छा, पण विग्रह करताना मात्र लक्षात ठेवा याचा विग्रह असा होणार आहे, कवी अधिक इच्छा. विग्रहामध्ये कवी रहस्व आहे, लक्षात ठेवा. वी दीर्घ नाही आहे, कवी संस्कृत शब्द आहे, लक्षात ठेवा, त्यामुळे ई रहस्व आहे. मग इथं ई आलं, इथं पण ई आलं, दोन्ही रहस्व आहेत, पण त्यांच्या जातीतला दीर्घ स्वर कोणता आहे, दुसरं ई आहे, म्हणून इथं ई आलं. अशी भरपूर उदाहरणं आहेत, लक्षात ठेवा, आपल्याला सांगता येतील. तर आणखी उदाहरण बघा, सारासार, सार अधिक असार, सारासार.
आणखी भरपूर उदाहरणं आहेत. तुम्हाला मी पुन्हा सांगतोय, कुठल्याही संधीचा उदाहरण सोडवताना ह्या गोष्टींना महत्त्व द्यायचं लक्षात ठेवा. वेलांटी पहिली, वेलांटी दुसरी, उकार पहिला, उकार दुसरा, चंद्रास्त, चंद्र अधिक अस्त, चंद्रास्त पाहिलं आपण, सूर्यास्त पाहिलं तसं चंद्रास्त. असे कितीही उदाहरणं आपल्याला सांगता येते, लक्षात ठेवा. भानुदय, भानू अधिक उदय, पटकन. आणि आणखी काय सांगतो लक्षात ठेवा. बघा इथं काय आले, गिरीश आहे, गिरीश. इथं री आहे, म्हणजे निश्चित आहे पहिल्या शब्दाच्या शेवटी ही ईच येणार आहे आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला सुद्धा ईच येणार आहे. गुरुपदेश, गुरु, उ उ उ, म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटी पण उ येणार, दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला पण ऊच येणार. फक्त ते ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे हे मात्र आपल्याला पाहावं लागतं. सेम कवी, ई आलं, ई. बाजूला काय निघतंय, ई निघलं, म्हणजे याचा अर्थ निश्चित शब्दाच्या सुरुवातीला ही ईच आहे आणि शब्दाच्या शेवटी सुद्धा, म्हणजे एखाद्या शब्दाची सुरुवात ई न होणार आहे, दुसऱ्या शब्दाची सुरुवात, आणि पहिल्या शब्दाच्या शेवटी सुद्धा काय येणार आहे, ईच येणार आहे. हा आयडिया आहे, हा सेन्स आहे, लक्षात ठेवा. अशी कितीही आपल्याला सजातीय स्वरसंधीची उदाहरणं सांगता येतील, लक्षात ठेवा. आणखी भरपूर उदाहरणं आहेत, पण ती उदाहरणं बघा. विद्यार्थी, आल, विद्या, पहिल्या शब्दाची शेवटी काय, आय, म्हणजे निश्चित दुसऱ्या शब्दाची सुरुवात एकतर आ न होणार किंवा अ न होणार. अर्थी घ्यावं लागतं. अर्थीला काय अर्थ नाही, अर्थीला अर्थ आहे. अर्थी म्हणजे ग्रहण करणारा, विद्या ग्रहण करणारा विद्यार्थी असतो. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. लक्षात, आपण कितीही उदाहरणं सांगू शकतो. विद्याभ्यास, विद्या अधिक अभ्यास. कलानंद, कला अधिक आनंद, कलानंद, बरोबर. मुनिच्छा, मुनी अधिक इच्छा, मुनिच्छा. भरपूर आपल्याला उदाहरणं अशी सांगता येते, लक्षात ठेवा. राजाज्ञा, राजा अधिक आज्ञा. परीक्षा, परी अधिक इक्षा, परीक्षा. अशी भरपूर आपल्याला उदाहरणं देता येतील. आता तुम्ही काय करायचं लक्षात ठेवा अभ्यास करताना. आता मी तुम्हाला एवढी उदाहरणं सोडून दिली, आणखी उदाहरणं तुम्हाला 10-15 उदाहरणं मी तोंडी सांगितली. तुमचं काम आहे पुढची उदाहरणं तुम्ही उदाहरणं बघायची आणि विग्रह मनानं करायचा प्रयत्न करा. आणि मी सांगतो, तुम्ही जेवढं जास्त प्रयत्न कराल, तुम्ही जेवढी जास्त उदाहरण डोळ्याखालून घालवाल, तेवढं तुम्हाला ते निश्चितपणे लवकर समजणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं अशा प्रकारे ही झाला स्वरसंधीचा पहिला प्रकार, सजातीय स्वरसंधी, लक्षात ठेवा. स्वरसंधीचा दुसरा प्रकार आहे गुणादेश स्वरसंधी. तो आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. आज आपण लक्षात ठेवा, स्वरसंधीचा आपण संधीला सुरुवात केली. मी पुन्हा सांगतो, संधी येण्यासाठी तुम्हाला वर्णविचार व्यवस्थित येणं खूप आवश्यक आहे. आणि वर्णविचार आपल्याला लक्षात आला तरच आपल्याला संधी लवकर येणार आहे. जसं जसं आपण पुढं जाईल, म्हणजे एक संधी पाहू, एक संधीचे प्रकार पाहू, तसं तसं ते तुम्हाला लवकर आणि चांगल्या प्रकारे समजणार आहे. संधीमध्ये लक्षात ठेवा, संधीच्या नियमावरती प्रश्न कधीतरी विचारला जातो. एकतर संधी कोणती आहे, संधीचा प्रकार ओळखा प्रश्न असतो, किंवा दिलेल्या शब्दाचा विग्रह करा. संधीचा प्रकार ओळखण्यासाठी तुम्हाला दिलेल्या शब्दाचा विग्रह करता यावा लागतो, आणि दिलेल्या शब्दाचा विग्रह करता आला की तुम्हाला ती संधी ओळखता येतं. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. ओके, थँक्यू.